दरम्यान उद्धव ठाकरेंचा दावा फडणवीसांनी सपशेल फेटाळलाय। उद्धव ठाकरेंना वेड लागलाय, मला लागलेलं नाही। उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर फडणवीसांनी उत्तर दिलंय। आपल्या कुटुंबाचा विचार ठाकरेंनी केला अशी टीकाही फडणवीसांनी केली, ज्यावर आता उद्धव ठाकरेंनीही मग फडणवीसांना पुन्हा प्रत्युत्तर दिले। आज उद्धव ठाकरेंची पोल उघडली। मला असं वाटतं आमचे जुने मित्र उद्धव ठाकरेजी हे थोडे भ्रमिष्ट झाले आहेत। आज ते असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं होतं की आदित्य ठाकरेला मी मुख्यमंत्री करेन आणि मी दिल्लीमध्ये जाईन। त्यांना वेळ लागला असेल, मला तर लागलेलं नाही ना, मला तर लागलेलं। पण माझा सवाल आहे, कालपर्यंत यांना भ्रम होत होता की अमित भाई शहांनी त्यांना कुठल्या तरी खोलीमध्ये नेऊन त्या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला मुख्यमंत्री करतो। हा कालपर्यंतचा भ्रम होता। आता आज त्यांचा भ्रम बदलला। आज ते म्हणतात देवेंद्रांनी सांगितलं होतं आदित्यला मुख्यमंत्री करतो। उद्धवजी पहिले हे ठरवा, अमित भाईंनी सांगितलं की देवेंद्रांनी सांगितलं? अमित भाईंनी सांगितलं तुम्हाला मुख्यमंत्री करतो की देवेंद्रांनी सांगितलं आदित्यला मुख्यमंत्री करतो? बंधू भगिनींनो, हे भ्रमिष्ट झालेले आहेत। आता यांना खुर्ची गेल्यानंतर काही समजत नाहीये आणि त्यामुळे एक खोटं लपवायला दुसरं खोटं बोलतात। आज हे सपशेल उघडे पडले आणि मी स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो, हो मी त्यांना सांगितलं होतं की आदित्य ठाकरेला तुम्ही लढवा, कारण तुमचा पक्ष नंतर त्याला सांभाळायचा आहे, काहीतरी ट्रेनिंग त्याला मिळालं पाहिजे। पण त्या ठिकाणी मुख्यमंत्री तर सोडा, मंत्री बनवण्याचा देखील विचार नव्हता आणि त्यांनी जर त्याला मंत्री बनवलं नसतं तर त्यांच्या पक्षाची अशी हालत झाली नसती। पण यातनं एक गोष्ट निश्चित झाली, एक तर मी मुख्यमंत्री नाही तर माझा मुलगा मुख्यमंत्री, म्हणजे केवळ या ठिकाणी आपल्या परिवाराचाच विचार। आज सरपडून ते काय बोललेत, हे उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झालेत। आधी म्हणाले अमित शहाना कुठल्या तरी खोलीत घेऊन गेले, नंतर म्हणाले देवेंद्रनी शब्द दिला। अहो देवेंद्र जनाची नाहीतरी मनाची ठेवा, दोन्ही तुम्हाला नाहीये, आम्हाला माहिती आहे। लाज लज्जा सोडलेला कोडगा माणूस आहे। कारण ज्याला तुम्ही कुठली तरी खोली म्हणताय ती खोली तुमच्यासाठी कुठल्या तरी खोल्या बऱ्याच असतील, त्या खोल्यांमध्ये तुम्ही काय करता आम्ही नाही बघू इच्छित। पण ज्याला कुठली तरी म्हणताय ती कुठली तरी नाही, मातोश्रीमध्ये ज्याला आम्ही मंदिर बांधतो ती बाळासाहेबांची खोली आहे। आणि त्याच खोलीत अमित शहा नाक रगडायला आले होते बाळासाहेबांच्या फोटो समोर, तीच ती खोली। आणि त्या खोलीत अमित शहानी तुम्हाला नो एंट्री केली होती, मी नाही, अमित शहानी सांगितलं होते तू बाहेर बस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।